नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक कृष्णा रोकडे, स्वप्न स्फूर्ती अकॅडमी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, गेले काही दिवस आपण शिक्षक अभियोग्यता परीक्षा दिल्यानंतर खऱ्या अर्थाने शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहतोय. आता ही वाट पाहत असताना प्रेफरन्स लॉक केल्यानंतर निवड याद्या जाहीर होणार आहेत. आता या निवड याद्या पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये जाहीर होणार आहेत. मग आता या निवड याद्या जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपला जो महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर आपल्याला जे आपल्याकडे असणारे जे शैक्षणिक आणि व्यावसायिक जे कागदपत्र आहेत त्याचं व्हेरिफिकेशन केलं जाणार. आता हे व्हेरिफिकेशन करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की कास्टच्या जागेसाठी आपण अर्ज करतो किंवा ओपनच्या जागेसाठी आपण जेव्हा अर्ज करतो त्यावेळेला आपल्याला आपलं जे वय आहे ते फार महत्त्वाचं या ठिकाणी राहतं. मग वयाच्या पुराव्यासाठी आपल्याला काय डॉक्युमेंट मागितले जातात तर आपला शाळा सोडलेला असणारा दाखला, त्यालाच आपण म्हणतो LC, त्यालाच आपण म्हणू शकतो TC. म्हणजे हे तिन्ही डॉक्युमेंट आपल्यासाठी काय आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. पण बऱ्याच महाराष्ट्रातील मुलांचे मला फोन येत आहेत की सर माझ्याकडे LC आहे पण TC नाही आहे, माझ्याकडे शाळा सोडलेला दाखला नाही आहे, TC ही नाही आहे आणि LC नाही आहे, कारण मी एका महाविद्यालयामध्ये सध्या काय करत आहे, शिक्षण घेत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मी जर माझ्या शाळेतून TC काढला किंवा LC काढला तर माझं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. मग अशा परिस्थितीमध्ये शिक्षक भरतीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मी LC आणि TC हा कुठून देणार? मग असे बरेच प्रश्न विद्यार्थ्यांचे आहेत. ते प्रश्न समजून घेण्या अगोदर जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात किंवा TET, CTT, सेट आणि नेट या ज्या काही परीक्षा आहेत या सर्व परीक्षाच्या माध्यमातून दिली जाणारी माहिती तुमच्याकडून कोणत्याही स्वरूपात मिस केली जाणार नाहीये. यासाठी सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनला क्लिक करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. चला तर मग आपण तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया. या ठिकाणी आपण बघतोय की शाळा सोडलेला दाखला, LC किंवा माझा असणारा TC नाही, मग काय करायचे? तर काय करायचं हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. बघा, शाळा सोडलेला दाखला आपल्याला कशासाठी आवश्यक आहे तर वयाचा पुरावा आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे मी जर कास्टचा असेल तर मी कास्टमध्ये जे काय मला वय आहे ते 43 आहे. कोविडमध्ये 2 वर्ष दिले म्हणजे असं करून मला किती गेलं, 45 वर्षापर्यंत गेलो. जर मी ओपनचा कॅन्डिडेट असेल तर ओपनच्या कॅन्डिडेटला वय वर्ष आहे 38, कोविडचे 2 वर्ष असे मिळून किती झाले 40 वर्ष. म्हणजे मी या वयामध्ये बसतोय का हे पाहण्यासाठी आपल्याला शाळेचा दाखला आवश्यक आहे. कारण शाळेच्या दाखल्यावरती आपली सर्वात महत्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे आपली जन्मतारीख. आणि त्या जन्मदाखल्या किंवा जन्मतारखेच्या पुराव्यासाठी आपल्याला शाळेचा दाखला मागितला जातो. मग आपल्याकडे नसेल तर काय करायचं? बघा, हे प्रशासनानेच आपल्याला सांगितलेलं आहे. सेल्फ सर्टिफिकेशन गाईडलाईन 1/9/2023 1/9/2023 ला जे स्टुडंट गाईडलाईन मध्ये जे आपल्याला गाईडलाईन दिलेल्या सेल्फ सर्टिफाय करताना त्यावेळेला आपल्याला हे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. आता काय आहे डॉक्युमेंट समजून घ्या. वयाचा पुरावा खालीलपैकी कोणत्याही एक पुरावा असावा. म्हणजेच काय, जे खाली लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला सफिशियंट आहे की त्या डॉक्युमेंटच्या आधारे तुमचं वय काय आहे हे सिद्ध होऊ शकतं. मग आता कोणते कागद आहेत? बघा, पहिला आहे मॅट्रिकचे प्रमाणपत्र किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र. आता मॅट्रिक म्हणजे काय, पूर्वीची 10वी, त्यालाच आपण आता म्हणतो माध्यमिक शाळा प्रमाणपत्र. म्हणजे इयत्ता 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट जरी तुमच्याकडे असेल तरी तुमचं काम होऊन जाणार आहे. म्हणजे समजून घ्या की आपण इतका गोंधळ करून घेतला की माझ्याकडे शाळेचा दाखला नाहीये, माझ्याकडे LC नाहीये, माझ्याकडे TC नाहीये, तर काही सुद्धा टेन्शन नाहीये. तुम्ही काय घेऊन जाऊ शकता, फक्त माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे 10वीचं असणारं तुमचं बोर्ड सर्टिफिकेट. कारण 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरती डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली असते आणि तोच तुमचा वयाचा पुरावा ठरू शकेल. आता हे डॉक्युमेंट नाहीये असं तर कोणच नाहीये महाराष्ट्रामध्ये. पण याच्या बरोबर हे जरी नसेल तर दुसरं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले विहित नमुन्यातील वयाचे प्रमाणपत्र. म्हणजे आपण एज सर्टिफिकेट काढतो सक्षम प्राधिकरणाकडून, ते जर असेल वयाचं प्रमाणपत्र तरी ते चालू शकेल. समजा ते आपण काढलेलं नाही, हे कुठून काढायचे आपल्याला माहिती नाहीये. आपल्याकडे सर्वात महत्वाचा 1 नंबरचा डॉक्युमेंट तर आहे सर्वांच्याकडे, कारण 10वी झाल्याशिवाय 12वी नाही, 12वी नंतर D.Ed नाही किंवा ग्रॅज्युएशन B.Ed नाही. म्हणजे शिक्षक भरतीत सगळ्यांनी 10वी पूर्ण केलेली आहे, त्यामुळे इथं काही प्रॉब्लेम येणार नाहीये. मग पुढे बघा, सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेलं सर्टिफिकेट आपल्याकडे नाही कारण ते कुठून काढतात माहित नाही. मग तिसरा डॉक्युमेंट आपल्याला इथं काय दिलेलं आहे, जन्मदिनांक नमूद असलेला शाळा. बघा, जन्मदिनांक नमूद असलेला शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला. आता शाळा सोडलेला दाखला म्हणजेच काय, जन्मदिनांक म्हणजे DOB डेट ऑफ बर्थ असणारा जो शाळा सोडलेला दाखला आहे यालाच आपण म्हणतो
LC म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडलेला दाखला, शाळेचा असला की LC म्हणायचं, आणि महाविद्यालयातून सोडलेला दाखला असेल तर त्याला TC म्हणतात, कारण ते विद्यापीठ येतं, त्यामुळे ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणतात त्याला. त्याच्यावरती सुद्धा तुमची DOB म्हणजे जन्म तारीख नोंद केलेली असते. म्हणजेच काय, एक तर 10वीचं प्रमाणपत्र घेऊन जावा, नसेल तर शाळा सोडलेला दाखला म्हणजे LC घेऊन जावा किंवा TC घेऊन जावा. आता LC आणि TC माझ्याकडे नाही तर मी 10वीचं प्रमाणपत्र जरी घेऊन गेलो तरी माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्यवस्थितपणे पार पडेल, मला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाहीये. आणि हे जर नसेल तर चौथं डॉक्युमेंट आहे जे की सर्वात शेवटचं, नगरपालिका किंवा महानगरपालिका ग्रामपंचायतीचा जन्म दाखला. तुमच्याकडे शाळा सोडलेला दाखला नाहीये, TC नाहीये, LC नाहीये, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट कुठं चोरीला गेले किंवा एसटीतून प्रवास करताना कुठं हरवलंय, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या गावात राहताय त्या गावातला किंवा ज्या नगरपालिकेच्या एरियात राहताय तिथं जा आणि तिथून तुमचा जन्माचा दाखला फक्त काढून घ्या आणि तो जन्माचा दाखला तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला दाखवा. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे की शिक्षक भरतीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये जर माझ्याकडे LC नसेल, TC नसेल, शाळा सोडलेला दाखला नसेल तर मी कोणकोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी योग्य प्रमाणामध्ये वापरू शकेन आणि माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चांगल्या पद्धतीने पार पडेल आणि मला भावी शिक्षक म्हणून भविष्यामध्ये शिकवण्याची संधी उपलब्ध होईल. या अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. जर व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवश्यक वाटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून इथून पुढचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. तुर्तास पुढील व्हिडिओपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.